करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्रीदासबोध. दशक 11वा भीमदशक. समास 5वा. राजकारण निरूपण नाम. श्रीराम समर्थ. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेचे धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. कार्याला सुरुवात श्री समर्थ कृपेने झालेली आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. 3 देवांचं सद्गुरु आज्ञेने बघा प्रत्यक्ष स्मरण. ब्रह्मा, विष्णू आणि महेश. परंतु तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरु साक्षात परब्रह्माचं वर्णन, महत्त्व आपल्याला अजून कळलं नाही. म्हणून आपण वारंवार प्रार्थना म्हणत असतो. कार्याला सुरुवात झालेली आहे तरीसुद्धा आपला मन चंचल आहे. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. 2 वेळा जय दाखवला, एकदा जय न दाखवला. आपण कुठल्याही घोषणा बोलायचो. समाज सुद्धा उत्तमाच आहे, बरोबर की नाही. आपण घोषणा देत गेलो कारण का, काहीतरी आपल्याला मिळेल म्हणून. परंतु इथे मिळणार आहे, परंतु काय मिळणार आहे हे सामर्थ्य प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी टिकवता आलं पाहिजे. कारण मिळणारं शाश्वती जी पुण्याई आहे ते आपल्याला शेवटच्या बघा प्रत्यक्षपणे आपला देह आहे तोपर्यंत टिकवता आली पाहिजे. म्हणून 2 वेळा जय दाखवला. एक देह आणि एक अंतरीचा अंतरात्मा. रघुवीर साक्षात आहे, रघुवीर समर्थ आहे. मतच मांडले खुद्द भगवंताच. आपण सगळ्यांची मतं ऐकली. आपण त्याच्या गटात गेलो, तो व्यक्ती चांगला बोलला की आपण त्याच्या गटात गेलो, त्याने आपल्याला वाईट बोललं की आपण त्याच्या गटात गेलो. कारण समासाचंच नाव आहे ना राजकारण. कोणाशी राजकारण करायचंय, कसं राजकारण करायचंय. समासामध्ये उत्तमाचा भाग समर्थांनी दिलेला आहे. म्हणून मत लोकांचं ऐकण्यापेक्षा खुद्द भगवंताचं वचन ऐक आणि या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा ही शिकवण आपल्या अंतरीमध्ये टिकवता आली पाहिजे. दशक 11वा भीमदशक आणि समास 5वा राजकारण निरूपण. राजकारण कोणाशी करायचं, कसा भाग दिलेला आहे. आपण राजकारण करत गेलेलो. बघा 2 भाऊ असतात, समर्थाने उत्तमाचा भाग दिला. प्रत्येकाला 10-10 रुपये दिले. आपण राजकारण काय करणार, त्याला सुद्धा 10 रुपये दिले, मला सुद्धा 10 रुपये दिले. तो माझ्यापेक्षा लहान आहे. मग आपल्या अंतरी काय येणार, लोभ येईल की नाही. राजकारण आपण कसं करतो, मग त्याच्याशी आपण बोलायला जातो आणि बोलता बोलता त्याच्याकडून 10 रुपयापासून 5 रुपये आपण घेतो. त्याला सांगतो मी तुझ्यापेक्षा मोठा आहे, मला 5 रुपये हवेत. तो सुद्धा आपल्याला देतो. परंतु बघा प्रत्यक्षपणे कोणाला आपण फसवून राजकारण करत असू तर आपल्याला आयुष्यात बघा हवी ती गोष्ट प्राप्त करता येणार नाही.
आणि मिळालेल्या पैशातून, आपल्याला मिळालेल्या संपत्तीतून ती गोष्ट आपल्याला साध्य करता येणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, समास 5वा राजकारण निरूपण. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. कर्म केलेची करावे, ध्यान धरिलेचे धरावे, विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण. भाग कसा दिलेला आहे? कर्म केलेची करावे. कोणते कर्म करायचे, काय काम करायचं हे माहीत असणं आवश्यक. समासाचं नाव जरी राजकारण निरूपण असेल तरी सुद्धा आपल्याला कोणाशी राजकारण करायचं आहे हे सुद्धा समर्थांनी दाखवलंय. आपण राजकारण करतो परंतु समोरच्या व्यक्तींशी करत असतो. परंतु आपल्याला राजकारण करायचं आहे ते आतल्या विषय विकारांशी. जे आत प्रत्यक्षपणे 8 विषय वासना आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, या 8 विषय विकारांना प्रत्यक्षपणे आपल्याला काय करायचं आहे? त्यांच्याशी राजकारण करायचं आहे. आपण तिथे काय करत असतो? संपूर्णपणे आपला आत्मविश्वास कमी करून बसतो. समोरची व्यक्ती आपल्याला बोलत आहे, जर आपल्या अंतरी संशय असेल, बघा एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना आपल्याला राग येत असेल, आला की नाही क्रोध, मत्सर उभा राहिला की नाही, मग विषय वासना जर उत्तमाची असेल तर आपल्याला राजकारण करायची गरज नाही आहे. राजकारण कोण करतं? अंतरीमध्ये बघा प्रत्यक्षपणे जी विषय वासना आहे त्या विषय वासनेला आळा घालायचा आहे. साधीसुधी गोष्ट नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, कर्म केलेची करावे. का सांगितलं भाग? कर्माचा भाग का दिलेला आहे? आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग. ध्यान धरिलेचे धरावे. ध्यान कोणाचं करावं? आपल्याला एक वडापाव मिळेल, एक समोसा मिळेल, त्याचा आपण उदो उदो करतो, परंतु ध्यान कोणाचं करावं? समर्थ म्हणाले, देवाने प्रत्यक्षपणे सर्वांना समान बघा, जे काय हवं ते देण्याचा प्रयत्न तो नक्कीच करत असतो, कारण देणाऱ्याचे हात हजार. परंतु आपली मागणीच कमी पडते. आपल्याला सर्व काही प्राप्त झाले की आपण देवाला विसरतो. मग ध्यान धरिलेचे धरावे. ध्यान कोणाचं करावं? बरोबर की नाही? विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण. पूर्वी केलेले उत्तम कर्म पुन्हा पुन्हा आपल्याला करता यायला हवं. आपल्यामध्ये सातत्यपणा असला पाहिजे. ध्यान धरिलेचे धरावे आणि अध्यात्म निरूपणाचं विवरण सतत आपल्यामध्ये असलं पाहिजे. तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची बिघडले, पाहिजे समाधान. तैसे आम्हास घडले. आपल्या आयुष्यामध्ये बघा प्रत्यक्षात आम्हालाही तसंच करावं लागत आहे. जे पूर्वी बोललो ते परत परत बोलणं भाग पडत आहे, कारण श्रोत्यांचं संपूर्णपणे मन बिघडले, त्यामुळे समाधान प्राप्त होत नाही. बघा समर्थांनी उत्तम प्रकारे उद्देशून आपल्याला भाग दिलेला आहे. का समर्थांना वारंवार सांगावं लागलं? तैसे आम्हास घडले, बोलिलेची बोलणे पडिले, काजे बिघडलेची बिघडले, पाहिजे समाधान. मग समाधान कशात आहे हे शोधता आलं पाहिजे ना. मग शेवटी बघा आपण अनेक प्रकारचे पदार्थ खात असतो. आपल्याला बाहेर खाण्याची सवय लागत असते.
आपल्याला घरातील व्यक्ती, घरातील सदस्य आपल्याला सांगत असतात, बाहेरचं तेलकट तिखट खाऊ नको, तरीसुद्धा आपण काय करत असतो, समोर हो बोलतो, परंतु पाठीमागून आपण खात असतो. आणि ज्यावेळी आपण आजारी पडतो, समर्थ म्हणाले कोणाच्या अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. परंतु ज्या वेळेला आपल्याला रोग, आजार, दुखणी खुपणी होतात ना, तेव्हा आपल्याला कळतं, तेव्हा डॉक्टरसुद्धा सांगतात, बाहेरचं तेलकट तिखट वर्ज्य करा, खाऊ नका. तरीसुद्धा प्रत्यक्षपणे आपण तेव्हा ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तेव्हा आपण ऐकतो, म्हणजे घरचे लोक सांगतात त्यावेळी आपण ऐकत नाही. परंतु तैसे आम्हास घडले, बोलिनीची बोलणे पडिले. तेव्हा बोलणं लागलं की नाही आपल्या मनाला. कोणाचं ऐकलं? घरातील सांगतात त्यावेळी आपण ऐकलं नाही. परंतु ज्यावेळी आपल्याला आजार आपल्या जवळ येऊन बसला, आपल्याला प्रत्यक्षपणे रोग दिसायला लागले, त्यावेळी बघा एक एक लक्षणं आपल्यामधून बाहेर आली, त्यावेळी आपण सर्व प्रकारे वर्ज्य केलं. अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. आपल्या भोवती जो लोकसमुदाय गोळा झालेला आहे, म्हणजे आपल्या भोवती जी लोक आहेत, त्यांची अनन्य निष्ठा टिकवणं फार महत्त्वाचं आहे. त्यांची निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होतो. हा उपाय करण्यात मुख्य हेतू म्हणजे लोकशिक्षण. भाग कसा दिलेला आहे, आपल्या आजूबाजूला सुद्धा लोक असतात. सकाळ झाली की बघा प्रत्यक्षपणे लोक घरातून बाहेर पडतात. एखाद्या नाक्यावर असू दे, एखाद्या बसस्टँडवर असू दे, किंवा इतरत्र बघा चौकामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते. लोकसमुदाय गोळा होतो की नाही. मग तिथे आपला देह गेला, तिथे सुद्धा आपल्याला निष्ठा टिकवणं फार महत्त्वाचं आहे. लोक काय बोलत आहेत ते ऐकलं पाहिजे. प्रत्यक्षपणे आपली संपूर्णपणे जो स्वभाव आहे, आपला जो स्वभाव आहे, तो स्वभाव इतरांना कसा आवडेल, आपली निष्ठा टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. मग ज्यावेळी आपण आपला स्वभाव, आपली बोलण्याची जी पद्धत आहे, ती जेव्हा लोकांना आवडेल, तेव्हा लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होत असतो. परंतु आपण बोलताना जर विचारच केला नाही, कसंही बोलत गेलो, तो लोकसुद्धा आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, ऐसा आहे अभिप्राव उपायाचा. मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण सर्व विषयी. प्रथमता का भाग दिला समर्थांनी? मुख्य हरिकथा निरूपण, प्रथमता भाग दिला. आणि दुसरे ते राजकारण. आपण पहिला राजकारण करत असतो. राजकारण आपला हा भाग नाही आहे, आपला हा विषय नाही आहे. परंतु राजकारण कोणाशी करायचं आहे याचा सुद्धा भाग समर्थांनी दिलेलाच आहे ना. म्हणून प्रथम ओळख कोणाची हवी, तो मुख्य हरिकथा निरूपण. लोकसंग्रह करणाऱ्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत? अशा प्रकारे हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करता आलं पाहिजे. कारण दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा, आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत सावधपणा. मुख्य हरिकथा निरूपण. आपण उपासनेला बसलेलो आहोत. हातामध्ये स्मरणिका आहे, पाटावर ग्रंथ आहेत, आणि आपण बघा प्रत्यक्षपणे
देवाच्या समोर प्रत्यक्षपणे स्मरणिका करत आहोत. आणि त्याच वेळेला आपला फोन वाजावा किंवा दरवाजाची बेल वाजावी. आता राजकारण पहा. आपल्या घरामध्ये जेव्हा लोक असतात तेव्हा दरवाजाची बेल वाजतात, आपण फक्त त्यांना हाक मारतो, अरे दरवाजा उघड, कोणीतरी आलेला आहे. परंतु आपण जागेवरून उठत नाही. आपल्या घरातील लोक म्हणतात, अरे उपासनेला बसलेला आहेस, तू एवढं बोलण्याऐवजी जर दरवाजा उघडला असतास तो कोण आहे ते समजलं असतं ना. परंतु आपण काय म्हणतो, अरे मी उपासनेला बसलोय. म्हणजे काय झालं, प्रत्यक्षात भाग आलं लक्षात. मुख्य हरिकथा निरूपण आणि दुसरे ते राजकारण. आपण राजकारण करायला बघतो, परंतु राजकारण करता करता ते राजकारण आपल्या अंगाशी येतं. कारण समर्थ म्हणाले, कोणालाही बोललं की लगेच राग येईल. राग येता कामा नये. कारण या आयुष्यामध्ये, या जीवनामध्ये संघर्ष तर करावाच लागतो. कोणाला वाईट बोललं की लगेच राग येतो. म्हणून समर्थांनी भाग दिला. आपल्या अंगी कोणती लक्षणे असायला हवीत. मुख्य उपासना, नाना कवित्व, नाना चातुर्य, ही लक्षणं आपल्यामध्ये असली पाहिजे. परंतु आपण लक्षणे जाणून घेत नाही. कारण ज्याप्रमाणे मुख्य हरिकथा सांगितलं, राजकारण सांगितलं, परंतु तिसरा जो मुद्दा सांगितला तो म्हणजे सावधपण. सावधपण नको का आपल्यामध्ये? नक्कीच असायला पाहिजे. जर आपल्यामध्ये सावधपण नसेल तर शेवटी ज्याप्रमाणे भाग दिलेला आहे, रस्त्याने चाललेलो आहोत, रस्त्याने चालत असताना मध्ये खड्डे असतात आणि त्या खड्ड्यामध्ये आपला पाय पडला तर आपण पडल्याशिवाय राहणार नाही. मग सावध कुठे असला पाहिजे आपला देह? कळलं पाहिजे. चौथा अत्यंत साक्षप, फेडावे नाना आक्षेप, अन्याय थोर अथवा अल्प, क्षमा करीत जावे. चौथा अत्यंत साक्षप. चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यसंग असला पाहिजे. आता गुळ असतो बघा, गुळाला जर माशा आल्या तर बघा प्रत्यक्षपणे त्या गुळाची चवच आपल्याला कळून येते. मग ज्याप्रमाणे माशा त्या गुळाच्या ढेपेवर बसलेल्या आहेत, त्याचप्रमाणे आपला देहसुद्धा परमेश्वराच्या चरणी असलाच पाहिजे. चौथा अत्यंत साक्षप. चौथी गोष्ट म्हणजे चिकाटीचा व्यसंग असलाच पाहिजे. आणि इतरांचे आक्षेप याचे निरसन त्याला करता आलं पाहिजे. जे जे लोक चांगले असतात त्यांच्याशी बोलायला कधीच आपल्याला वाईट वाटत नसतं. परंतु जी जी लोक वाईट वागतात त्या लोकांना घरी आणणंसुद्धा वाईट वाटतं. इतरांचं लहानथोर अन्याय बघा, क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायसी अंतर, पडोच नेदावे. भाग कसा दिलेला आहे? लोकांच्या अंतरी, अंतःकरणातील भाव जाणला असला पाहिजे, जाणकार पाहिजे. लोकांच्या मनामध्ये काय चालू आहे, लोकांच्या अंतःकरणामध्ये बघा काय चालू आहे ते आपण पाहिलं पाहिजे.
आपण आपली सुखदुःखाची बघा प्रत्यक्षपणे कथा मांडत असतो, परंतु तो भाग कसा दिलेला आहे? अंतःकरणातील भाव जाणणार असला पाहिजे आणि निरंतर तो अलिप्त असला पाहिजे. बघा, ज्याप्रमाणे आपल्या अंतःकरणामध्ये इतरांचा आक्षेप आणि निरसन त्याला करता येत नाही. इतरांचं लहानतोर अन्याय क्षमा करण्याची वृत्ती त्याच्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर, पडोच नेदावे. तो लोकांच्या अंतःकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे. आपले मित्र, आपली संगत बघा, अशा लोकांशी असते की तो आपला अंतःकरणातील भाव जाणणारा नाही आहे. आपण असा मित्र पकडतो की तो फक्त खाण्यापुरता असतो, त्याला पुढे काहीच माहीत नाही, परंतु तो अलिप्त असला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्याने नीतीने सोडून वागता धरू नये. संकेत लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंचही सावरावा यथान शक्ती. लोकांना आकर्षित करून घेतलं पाहिजे. लोकांना उपदेश कसा करावा, शहाणे कसे करावं, यथानुशक्ती यांचा प्रचंड सावरण्यासाठी बघा प्रत्यक्ष मदत केली. संकेत लोक ज्याप्रमाणे दिवाळी असते बघा, दिवाळीमध्ये मन मोहून टाकणारा, त्याचप्रमाणे आकाशातील चंद्र आणि सूर्य बघा भाग कसा दिलेला आहे. जाणावे पराचे अंतर साधा सुद्धा भाग नाही आहे. तिथे जाणकार पाहिजे. लोकांच्या अंतःकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे. याच्या मनात काय चालू आहे हे जर त्याने शोधलं तर कुठल्याही परिस्थितीत त्याने नीतिमान सोडून वागायला हवं. संकेत लोक वेधावा, यथानुशक्ती बोधावा, प्रपंचही सावरावा यथानुशक्ती. ज्याप्रमाणे संकेताने प्रत्यक्षपणे लोकांना आकर्षित करून घेतलं, लोकांना उपदेश केला, शहाणे केले, यथानुशक्ती ते त्यांचा प्रपंच सावरण्याची मदत केली. प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा अतिपरितयाचा. प्रपंच समयी आपण प्रपंच आणि परमार्थ दोन्ही सुद्धा पाहून घेतले, परंतु या प्रपंचामध्ये आपला देह वेळेचं भान कधी ठेवत नाही. कठीण समयासमोर पूर्णपणे झुकलेला दिसतो. तिथे कधी धीर सोडायचा नाही आहे, कारण लोकांना उपदेश करायला आवडतं, सल्ले द्यायला आवडतं, परंतु एखादी शक्ती बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. जाणावे पराचे अंतर, उदासीनता निरंतर,
नीतिन्यायाचे अंतर पडोच नेतावे. मग कुठल्याही परिस्थितीत त्याने नीतिन्याय सोडून वागता कामा. संकेत लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंचही सावरावा यथान शक्य. बघा, लोकांना उपदेश केलं, प्रपंचही सावरला आणि अनेक प्रकारची मदतही मिळाली. प्रपंच समोय ओळखावा, धीरभूत असावा, संबंध पडून येदावा अतिपरितयाचा. आपण प्रपंचामध्ये कधी गुंतलं नाही पाहिजे. ज्याप्रमाणे संसार आहे त्याप्रमाणे संसार आपल्याला उत्तमाचा करता यायला हवा, परंतु संसारासारखा प्रपंचासारखा आपल्याला अडकून राहायचं नाही आहे. कारण अडकून जर आपण राहिलो तर आपल्याला तिथून सुटता येणार नाही. प्रपंच समोय ओळखावा, धीरभूत असावा, संबंध पडून येतावा अतिपरितयाचा. उपाधिसी विस्तारावे, उपाधितन संपडावे, निशत्व पाहिलेच घ्यावे आणि मूर्खनं आपल्या कर्माचा व्याप वाढवावा, पण त्यास जास्त धुवू नये. सुरुवातीपासून बघा, प्रत्यक्षपणे उपाधिसी विस्तारावे. आपल्या कार्याचा व्याप वाढलेला दिसतो. आता विचार करा, आपण कष्ट करत असतो, मेहनत करत असतो, मिळालेल्या पैशातून आपण सर्व काही खरेदी करत असतो, परंतु मिळालेल्या पैशातून आपण सर्व खरेदी करतो का? नाही. जर आपल्याला पगार 15-20 हजार मिळत असेल तर 15 ते 20 हजार रुपये आपण सर्वचे सर्व संपवतो का? नाही आहे. त्यातले आपण शिल्लक ठेवत असतो. मग त्याचप्रमाणे भागसुद्धा दिला. आपल्या कार्याचा जरी व्याप वाढलेला दिसला तरी त्यात जास्त गुंतायचं नाही आहे. कितीही काम असू दे, आपल्याला 8 तास काम करायचं ना तर 8 तासच काम करायचं आहे. ओव्हरटाईम करायचं नाही. हां, एखाद वेळी ठीक आहे, परंतु आपण जर पैशासाठी, लोभासाठी जर आपण करू तर आपल्याला त्याची गरज नाही. सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा. आपल्यामध्ये कमीपणा आपण स्वतःहून घेत नाही, उलट आपण आपली वाढवत असतो. त्यामध्ये लाजायचं नाही. बरोबर की नाही? दोष दैकोन झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडून सोडावे, परोपकार करुणी. दुसऱ्याचे दोष आपण शोधायला तयार असतो. तो कुठेतरी चुकलेला आहे, ती चूक दाखवण्यासाठी आपला देह बघा प्रत्यक्ष पण राजकारण करत असतो. समर्थ म्हणाले, दुसऱ्यांच्या अंतरी लागेल का ऐसे वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका. आणि त्यावर पांघरून घालून ठेवतात. म्हणजे काय? दोष देखून झाकावे. आता आपण चुकलेलो आहोत ना, मग ती चूक आपण लपून का ठेवायची? जर ती आपण चूक लपून ठेवली तर प्रत्यक्ष आपल्याला पुढे त्रास होणारच आहे. अवगुण अखंड न बोलावे. कुणाचंही अवगुण कधीच बोलून दाखवू नये. आपल्याला एक प्रकारे सवय असते, आपला मित्र भेटला की आपल्या शेजारी असणाऱ्या सगळ्यांची आपण त्या मित्राला सर्व गोष्ट सांगून मोकळा होतो. आमचे शेजारी हे असे, आमचे नातेवाईक हे असे. मित्राला सांगून काय होणार आहे हो? आपले जे अवगुण आहेत, आपले जे घरातले बघा प्रत्यक्षपणे गुण आहेत, अवगुण आहेत, ते इतरांना सांगून त्यांची मजा होईल, परंतु तुला मार्ग मिळणार नाही. दुर्जन सापडून सोडावे, परोपकार करून. दुर्जनाशी गाठ पडली तर त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यायला हवं. तर हे भरोच नाही, सुचावे नाना उपाय, नव्हे त्याची करावे कार्य दीर्घ प्रयत्न. आता कार्य करायचं आहे, दीर्घ प्रयत्न करायचे आहेत. प्रयत्न केले तरच आपल्याला यश प्राप्त होईल, प्रयत्न केले तरच आपल्याला नक्की पैसे मिळतील. परंतु प्रत्यक्ष जर पाहायला गेलो
आपण अडचणीत जेव्हा सापडतो, अनेक प्रकारे आपण काय करत असतो, सुटका कशी करून घेता येईल हे पाहण्याचा आपण प्रयत्न करत असतो. परंतु दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्यही करून दाखवावीत. शेवटी काय आहे, प्रयत्न आपल्या चालू ठेवायचे आहेत ना. प्रयत्नांती परमेश्वर. जर आपण पर्याप्त म्हणून बघा, परमेश्वर म्हणून आपण एखादं कार्य केलं, त्या कार्याला आपल्याला वाहवा कोणामुळे प्राप्त झाली हे आपल्याला कळलं पाहिजे ना. फळ नासोची निदावा, पहिला प्रसंग सावराया, अतिवाद न करावा कोणी एकासी. समुद्रात फूट पडू नये, कठीण प्रसंगी धैर्याने सर्वांस सावरून घ्यावे, कुणाशी अतिवाद करू नये. बघा, आपण समुद्राला फूट पडून द्यायची नाही. ज्या प्रकारे कठीण प्रसंग आपण स्वतःहून ओढवलेला आहे, त्या कठीण प्रसंगातून आपल्याला सुटायचं आहे. मग धैर्याने आपल्याला पुढे जायचं आहे. आपण समुद्रामध्ये गेलो, त्या समुद्रामधलं पाण्याची लाट बघा, प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो, समुद्रामध्ये असणारी कचरा ती संपूर्णपणे आपल्याला नदी आपल्या काठावर समुद्रकिनारी पाहायला मिळते. परंतु कोणाशी अतिवाद करू नये. आपण जिथे जिथे जातो तिथे तिथे अतिवाद करत असतो, भांडण तंटा कलह करत असतो, मजा मस्तीमध्ये आपण इतरांशी वाद घालत असतो. दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोसे तरी जावे दिगांतराप्रती. दुसऱ्यांचं मनोगत इच्छित जाणून घेतलं पाहिजे. अनेकांचं अनेक प्रकारचं वागणं हे सोसलं पाहिजे. जसं आपण एकमेकांना बोलत असतो त्याचप्रमाणे बोलून झाल्यानंतर आपल्याला सुद्धा बघा, प्रत्यक्षपणे दुसऱ्यांचं मनोगत, दुसऱ्यांची इच्छा जाणून घेण्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यात केव्हा प्रकट होईल, कशी होईल हे असणं गरजेचं आहे. जर ते सोसत नसेल तर तिथून लांब कुठेतरी निघून जायला हवं. आपण इतरांची मस्करी करतो, मस्करी केली की आपल्याला खूप हसू येतं. परंतु प्रत्यक्षात जर आपल्याच मित्रांनी जर आपली मस्करी केली तर शेवटी बघा भाग कसा दिलेला आहे. दुष्ट दुसऱ्याचे जाणावे, ऐकून तरी वाटावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. दुसऱ्याचं दुःख जाणून घेतलं पाहिजे, सहानुभूतीचं ऐकून घेतलं पाहिजे आणि आपल्या समुदायाचं बरे वाईट सहन करता यायला हवं. तेच आहे, दुसरं कोण आहे. आपल्या आयुष्यामध्ये सुखदुःख येतच असतात, परंतु ती गोष्ट सहानुभूतीने ऐकली गेली पाहिजे. अपार असावे पाठांतर, सन्निधची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. खूप पाठांतर करावे. आपल्याकडे पुस्तक असेल तर आपण बघा त्या पुस्तकावरून प्रत्यक्ष वाचत असतो, मनन करत असतो, खूप पाठांतर करत असतो. समर्थ म्हणाले, नेहमी विचारपूर्वक वाचलं पाहिजे आणि वागलं गेलं पाहिजे. शांती करून करवावी, तर हे करून सांडवावी, क्रिया करून करवावी बहुतान करवी. स्वतः असत्य अत्यंश बघा भाग कसा दिलेला आहे. आपण स्वतः शांत आहोत व इतरांनाही शांत आपल्याला करता यायला हवं. आपला मित्र जर बघा प्रत्यक्षपणे बोलका असेल आणि आपण अबोल असो
तर आपण काय विचार करणार, अरे माझा मित्र एवढा खूप काही बोलतो, परंतु मला बोलायला बघा वेगळंच वाटतं. आपण नातेवाईकांप्रमाणेच वागायला जायचं नाही. त्यांना कसंही जीवन जगू दे, परंतु आपण स्वतः कार्य करीत राहायला पाहिजे व लोकांकडून करून घेतलं पाहिजे. करणे असेल अपाये तरी बोलून दाखवू नये, परस्परेची प्रत्यय प्रचितीस आणावा. कोणाला अपाय करायचा असेल तर तो बोलून दाखवू नये. परस्पर दुसऱ्यांकडून बघा भाग कसा दिलेला आहे, कार्य करून त्यास प्रत्यय आणून दिला गेला पाहिजे. जो बहुतांचे सोसिल बहुतेक लोक मिळेन, बहुता सोसिता उरेना महत्व आपुले. जो अनेक लोकांचं बोलणं वागणं सहन करीत नाही, त्याला लोकसंग्रह करता येत नाही. म्हणून जास्त सोशिकपणाही दाखवू नये, नाहीतर आपले महत्त्वच राहत नाही. राजकारण बहुत करावे, परंतु कळोचे नेदावे. परपिढेवरी नसावे अंतकरण. आपण जे काय कार्य करत असतो याचा कुणालाही थांगपत्ता होऊ द्यायचा नाही, कारण दुसऱ्याला त्रास देण्याचा मनात विचार कधीही येता कामा नये. लोक पारखून सांगावे, राजकारण अभिमान जळावे. पुन्हा मिळवून घ्यावे दुरील दोरे. लोकांची नीट पारख करता यायला हवी. जे अभिमानी असतील त्यांचा अभिमान मुसद्देगिरीहून दूर केला गेला पाहिजे, परंतु त्यांना युक्तियुक्तीने आपलेसे करून घेतलं पाहिजे. हिटवरसी बघा प्रत्यक्ष, हिरवटासी दुरी धरावे. कचरतासी न बोलावे, संबंध पडता सोडून द्यावे. एकीकडे हिरवटाला लांब ठेवावे. भीतीग्रस्त माणसाला आपण बेत सांगू नये. आता विचार करा, भीतीग्रस्त माणूस, आपण आपल्या मित्रांना आपले बेत सांगू शकतो की बाबा आज मी इकडे इकडे जाणार आहे, मला आज वेळ नाही. परंतु ज्या लोकांपासून आपल्याला धोका आहे त्यांना आपण सांगायचा जाऊच नाही ना. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण. सुचित असता अंतकरण, राजकारण जाणे. राजकारण हे अशा प्रकारचं असतं, त्याचं वर्णन करून सांगणं अवघड आहे. ज्याचे अंतकरण एकाग्र होऊ शकते तोच राजकारण जाणू शकतो. वृक्षी रुडासी उचलावे, युद्धकर्त्यास ढकलून द्यावे. कारभाराचे सांगावे अंग कैसे. भीतीग्रस्त असेल त्याला धीर द्या, युद्धकर्त्याला ढकलून द्यावे. कारभाराचं निश्चित असं स्वरूप सांगता येत नाही, कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतीग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यास उद्युक्त करावं लागलं तर शूरास जास्त चेव येण्यासाठी टोचून बोलून दूर सारावं लागतं. पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहेना. आले वैभव अभिलाषीना, काही केलं. जो मुसद्दी असतो त्याला शोधू जावे तर तो सापडत नाहीये, पण कीर्ती वाढली असं कार्य केल्याशिवाय तो राहत नाही. समर्थ म्हणाले, मरावे परी कीर्ती रूपे उरा. एकाची पाठी राखणे, एकास देखो न सकणे. ऐसी नव्हे ती की लक्षणे चातुर्याची. एखाद्याची आपण पाठराखण करत असतो, एखादा कुठे चुकत असेल तर त्या व्यक्तीला आपण बघा प्रत्यक्षपणे कोणी बोलू नये, कोणी मारू नये यासाठी आपण त्याची पाठराखण करत असतो. कुणा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकत, ही चातुर्याची लक्षणं आहेत. कोणाला सर्वात जास्त मार्क मिळाले असतील, कोणी चांगलं काम केलं असेल, ते आपल्या डोळ्यांना दिसत नाही, आपल्या ते डोळ्यांना खूपच असतं.
त्यासाठी आपण अनेक प्रकारचं काय करत असतो, कारणं शोधत असतो. न्याय बोलताची मानेना, हित त्याची नये मना, येथे काहीच चालेना त्यागे विना. न्याय असेल ते सांगू लागले असता, जो ते ऐकत नाही, जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगण्यास जावं तर ते त्याच्या मनास येत नाही, अशा माणसापुढे काहीच उपाय चालत नाही. श्रोती कळून आक्षेपिले, म्हणून बोलिलेची बोलले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती. श्रोत्यांना हे सर्व कळत असून त्यांनी आक्षेप घेतला, म्हणून पूर्वी बोललेलंच परत परत बोलावं लागलं. तरीसुद्धा श्रोत्यांनी अधिक बोललेलं शब्द आपल्या कानापर्यंत पोचू दिलं नाही. म्हणून समर्थ म्हणाले, श्रोती कळून आक्षेपिले, म्हणून बोलिलेची बोलले, नून पूर्णे क्षमा केले पाहिजे श्रोती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.